लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आता आपल्याला खूप मोठा असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि तो म्हणजे नंदिनी आणि जीवामध्ये ठिणगी लावू पाहणाऱ्या रम्याचं मुस्काट फोडणार जीवा। आता नेमका जीवा रम्याचं थोबाड कसं फोडणार, काय काय घडणार जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। तर आता रम्याने जीवाचा गैरसमज करून दिलेला आहे की नंदिनीमुळे त्याला हे काम मिळालेलं आहे आणि आता जीवाचा मेल इगो कुठेतरी थोडाफार दुखावला गेलेला आहे आणि त्यामुळे मग आता जीवा थेट नंदिनीबरोबर भांडतो। जीवा नंदिनीला विचारून घेत नाही, काही नाही, तर तो नंदिनीला थेट शब्दात बोलतो की तुझा माझ्यावरती विश्वास नव्हता म्हणून तुला ते असं काहीतरी वाकड्या मार्गाने मला काम मिळवून द्यावं लागलं। तुला इतकाही कॉन्फिडन्स नव्हता का माझ्यावर की मी स्वतःच्या कष्टावर स्वहिमतीवर काही करू शकेन म्हणून? नाही म्हणजे मलाच उगाचच चुकीचं वाटत होतं की मी माझ्या कष्टांवर माझ्या मेहनतीवर काम मिळवलं। माझे बाबा, माझा दादा एवढा खुश झाला, मी एवढा खुश झालो, पण शेवटी या सगळ्यामागे होतीस ती नेहमीप्रमाणे तूच। प्रत्येक वेळी मला तुझ्या कुबड्या घ्याव्याच लागतात। जर माझ्याजवळ नंदिनी ह्या कुबड्या नसतील तर मी एक्झिस्ट करू शकत नाही असं वाटतं का तुला? म्हणून तुला हे सगळं करावं लागलं ना? नंदिनी हे बघ, तू जे काही केलंस ते सर्व करण्याची काहीच गरज तुला नव्हती। तुला इतकाही कॉन्फिडन्स नव्हता का तुझ्या नवऱ्यावर? त्यावर नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा अहो प्लीज काय बोलताय तुम्ही? एकदा माझं ऐकून तरी घ्या, मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते। मी बोलल्याच्या नंतर मग तुम्हाला जे हवं आहे ते बोला। आणि पहिली गोष्ट, बायकोने नवऱ्याला साथ देणं किंवा आधार देणं म्हणजे बायकोने नवऱ्याला कुबड्या देणं असं नसतं, तर तिने त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं असं असतं। समजलं तुम्हाला? आणि राहिला प्रश्न ते तुमचे कोण जे डीलर होते तर ते आमचे, त्यावर जीवा म्हणतो मला काही ऐकायचं नाही आहे आणि तो तिकडनं थेट निघून जातो। आता नंदिनी ही लगेचच मागून बडबड करायला सुरुवात करते आणि म्हणत असते याला काय अर्थ आहे? म्हणजे यांच्या मनात येईल तेव्हा, यांच्या मनात येईल ते, यांच्या मनात येईल तसं हे माणसाला बोलणार, माणसांबरोबर तोडून ताडून वागणार आणि थेट तिकडनं निघून जाणार। दुसऱ्याच्या माणसांच्या शब्दांची, दुसऱ्या माणसाच्या मनाची यांना काही किंमतच नसते। हे यांचं नेहमीच आहे। यांना काय वाटतं, यांचं काय मत आहे, यांचा काय विचार आहे, हे यांच्यासाठी ते नेहमी यांना सगळं महत्त्वाचं वाटतं। समोरचा माणूस तर मूर्ख आहे, समोरचा माणूस जे बोलतोय त्याला कुठे महत्त्व आहे, समोरचा माणूस बावळट आहे। म्हणून समोरच्या माणसांनी एवढी आनंदाने तयारी करून ठेवली होती, एवढ्या उत्साहाने मी हे घरी येणार म्हणून यांच्यासाठी तयारी केली, औक्षणाची तयारी केली, सगळं केलं सगळं, पण शेवटी त्या सगळ्याचा काही म्हणून उपयोग झालेला नाही आहे। जीवा हे असं कसं काय वागू शकतात? मला ना कळतच नाही या माणसाचं कधी काही, म्हणजे कधीतरी खूप चांगले वागतात आणि कधीतरी इतके वाईट वागतात की पार मला दुखवून टाकतात, कोलमडवतात। मला ना त्यांची ही सवय अजिबात आवडत नाही आणि पटत तर त्याहून नाही। हे जे काही वागलेत ना ते मला खूप हर्ट झालं आहे, मला राग आला यांच्या या वागण्याचा। पण जाऊ दे, हे आता जोवर मला सॉरी म्हणायला येत नाही तोवर मी सुद्धा यांच्याशी बोलणार नाही असं नंदिनीने ठरवलं आहे। तर दुसऱ्या बाजूला आता जीवासुद्धा खोलीत आलेला असतो आणि खोलीत येऊन तो त्याचा राग आरशावर व्यक्त करत असतो। आरशासमोर उभा राहून तो म्हणत असतो की खरंच मी इतका लूजर आहे का की मी माझ्यावरती कोणी विश्वासच ठेवू नये असं आहे? नाही म्हणजे इतका नंदिनीला माझ्यावरती अविश्वास वाटला असेल का की नंदिनीने चक्क मला हे काम मिळवून देण्यासाठी तिच्या ओळखीचा वापर केला असेल? काय गरज होती नंदिनीला ओळख वापरण्याची? मी सांगितलं होतं का तिला की मला मदत कर, तुझी ओळख मला कामी पाडवून दे? नव्हतं सांगितलं ना, मग नंदिनीने का केलं असेल हे सगळं? तर आता वसुहत्या आणि रम्या दोघीजणी खोलीत आलेल्या असतात आणि वसुहत्या ही रम्याला म्हणते कशी वाटली मज्जा? त्यावर रम्या मोठमोठ्याने हसायला लागते। वसुहत्या तिचं तोंड दाबते आणि रम्याला म्हणते रम्या गप्प बस, हळू हास, मूर्ख मुली। हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, या सगळ्यातलं आपल्याला काहीही माहीत नाही आहे। घरातल्या सगळ्यांना जेवढा धक्का बसलाय ना तेवढाच धक्का आपल्यालासुद्धा बसलाय। जरी या सगळ्याच्या करत्या धरत्या आपण असलो तरी आता मात्र आपण या सगळ्यातनं नामनिराळं असणार आहोत। कळतंय ना तुला मी काय म्हटलं आहे ते? त्यामुळे तू उगाच जास्त हसू खिदळू नको, कारण जर तू जास्त हसलीस किंवा जास्त खिदळलीस तर लगेचच सगळ्यांना शंका येईल।
तसंही सगळ्यांचं हल्ली आपल्यावर बारीक लक्ष असतंच. त्याबरोबर दुसरीकडे जीवा आणि नंदिनी ह्या दोघांमधला अबोला वाढत चाललेला असतो. जीवा नंदिनीबरोबर बोलायला पुढारपणा घेत नसतो, नंदिनी जीवाबरोबर बोलायला घेत नसते. जीवाचं मत असतं की यावेळी नंदिनीची चूक आहे. जेव्हा माझी चूक असते तेव्हा मी समोरून जातो आणि सॉरी म्हणतो. मग अगदीच ती नंदिनी असो किंवा इतर कोणीही. मला सवय आहे की स्वतःची चूक कबूल करायची. जर मी चुकत असेन तर कमीपणा घेण्यात मला कधीच काहीच वाटत नाही. पण जर मी चुकीचा नाही आहे, मी चुकलेलोच नाही आहे, तर यावेळी मी सुद्धा नंदिनीला सॉरी म्हणणार नाही. नंदिनीला नेहमी असं का वाटतं की नेहमी तीच बरोबर असते आणि समोरचाच चुकीचा असतो. तर इकडे आता पार्थ हा नंदिनी आणि जीवामधलं 2-3 दिवस हे भांडण बघत असतो. मग पार्थला त्या दोघांमधलं हे भांडण बघवत नाही. पार्थ आता काव्याला विचारतो की काव्या, हे बघा, नंदिनी समजूतदार आहेत, हुशार आहेत आणि जीवासुद्धा समजूतदार असला तरी अल्लड आहे. त्यामुळे त्या दोघांमधलं हे जे भांडण आहे ते मिटवायला आता आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. नंदिनी तुमची बहीण आहे आणि जीवा माझा भाऊ आहे. सो त्या दोघांचा संसार व्यवस्थित मार्गी लावून देणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण आता एक काम करूया, तुम्ही असं करा, तुम्ही जाऊन जीवाशी बोला. काव्या म्हणते काय मी? त्यावर पार्थ म्हणतो हो तुम्ही. अहो हे बघा, जीवा तुमचा मित्र आहे. तुम्ही माझं आणि नंदिनीचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा त्याच्याबरोबर वेळ घालवला आहे. सो तुम्हाला त्याचा स्वभाव, त्याला तुमचा स्वभाव माहिती आहे. सो तुम्ही दोघंजणं एकमेकाबरोबर बोलू शकाल. आणि मी आणि नंदिनी आम्ही दोघंसुद्धा खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे मी सुद्धा नंदिनींबरोबर बोलू शकतो. मी एक काम करतो, मी त्यांच्याशी बोलतो, तुम्ही जीवाबरोबर बोला. म्हणजे हे सगळं सॉर्ट आऊट होऊन जाईल आणि या सगळ्यातून उत्तम काहीतरी मार्ग निघेल. पटतंय का तुम्हाला माझं म्हणणं काव्या? त्यावर काव्याला आता खरं तर पार्थचं म्हणणं पटत नसतं. पार्थ काव्याला समजावून सांगतो की हे बघा काव्या, सध्या आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे. कारण काहीही झालं तरी नंदिनी आणि जीवा ह्या दोघांमधलं भांडण हे आपल्याला संपवायचं आहे. त्या दोघांनी हे असं सतत भांडत राहिलेलं आपल्याला नाही चालणार. अहो ते आपल्या घरातलं हसतं खेळतं आईबाबांनंतरचं इतकं छान कपल आहे आणि तेच जर असं सतत नाराज राहू लागलं तर कसं चालेल? मग काव्या ठीक आहे म्हणते. पार्थ नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यावर नंदिनी आता पार्थला म्हणते नाही पार्थ, यावेळी मी काहीही सोडून देणार नाही आहे. प्रत्येक वेळी नेहमी मीच का कमीपणा घ्यायचा? प्रत्येक वेळी मीच का सोडून द्यायचं? प्रत्येक वेळी मीच का समजून घ्यायचं? हे ना नेहमीचं झालं आहे आता. प्रत्येक वेळी सोडून द्यायचं, समजून घ्यायचं, आपणच हट्ट सोडायचा. यामुळे ना जीवाना माझी काही म्हणून किंमत उरलेली नाही आहे. त्यांनी बोलताना एकदा तरी माझ्या मनाचा विचार केला का? मला वाईट वाटलं असेल, मला काय वाटलं असेल? नाही, त्यांच्या मनात जे आलं ते धडाधड बोलले आणि मोकळे झाले. तर दुसरीकडे काव्यासुद्धा आता सकाळी जीवाकडे आलेली असते. जीवा ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. काव्या म्हणते ऑफिसला जाण्याची तयारी सुरू आहे का? त्यावर जीवा म्हणतो दिसतंय ना? त्यावर काव्या म्हणते सॉरी, मी असं विचारायला नको होतं. आता सकाळची वेळ म्हटल्यावर ऑफिसचीच तयारी सुरू असणार ना. बाय द वे जीवा, मला तुझ्याबरोबर ताईबद्दल बोलायचं. हे बघ, तू म्हणतोयस की ताईने वशिला लावला आणि म्हणून तुझं काम झालं. हे बघ, मला तर वाटत नाही की ताईने वशिला लावला असेल म्हणून. पण जर तुला माहिती मिळाली आहे तर नक्कीच ती बरोबर असेल. लावलं असेल ताईने वशिला तर काय फरक पडतो? त्यावर जीवा म्हणतो फरक पडतो, समजलं, फरक पडतो. कारण नंदिनीने वशिला लावल्यामुळे मला असंच वाटत राहतं आहे की मी काहीच करू शकत नाही. हे असंच नंदिनीला वाटलं आणि म्हणूनच नंदिनीने माझ्यासाठी वशिला लावला. सांग ना, इतका वाईट आहे का मी? इतकं मी काहीच करू शकत नाही असं आहे का की माझ्यासाठी लोकांकडे तुम्हाला वशिला लावावा लागेल? मग मात्र काव्या गप्पपणे जीवाच्या खोलीतून बाहेर पडते. त्याबरोबर आता इकडे नंदिनी ही सुद्धा पार्थला सांगते की नाही पार्थ, यावेळी मी सुद्धा माघार घ्यायची नाही असं ठरवलं. जीवांनी ठरवलं ना की ते माझ्याबरोबर वाईट वागणार आहेत, वागू द्या. ते किती वाईट वागतात ना वागून ते मलासुद्धा पाहायचंच आहे. आता यावेळी मी सुद्धा ठरवलं आहे, मी पण माघार घेणार नाही आहे. ना मी हार मानणार ना ते हार मानणार. बघूया काय होतं ते शेवटी पुढे जाऊन. कारण यावेळी माझीसुद्धा चूक नाही आहे. इतक्यात आता जीवा हा ऑफिसला जायला निघालेला असतो. आता बाहेरच त्याला रेखाताई सापडतात. रेखाताई जीवाला म्हणतात, जीवा दादा कसे आहात? खूप दिवसांनंतर भेटलात. त्यावर जीवा म्हणतो, अरे रेखाताई तुम्ही? मी मस्त, तुम्ही सांगा ना, तुम्ही कसे आहात? आणि आपलं आनंद निवास काय म्हणतं आहे? आनंद निवासचं सगळं काम वगैरे कसं सुरू आहे? सगळं सुरळीत आहे ना? त्याबरोबर रेखा म्हणते, हो जीवा दादा, अहो सगळं व्यवस्थित सुरू आहे.
त्याबरोबर जीवा म्हणतो, बरं रेखाताई तुम्ही आज इकडे कशा? त्यावर रेखा सांगते, अहो जीवा दादा, ते आमच्या आनंद निवासची एक फाईल घ्यायची होती हो, ती नंदिनीकडे दिली होती सह्या करण्यासाठी, तर ती फाईल घ्यायला आली. त्यावर जीवा म्हणतो, अच्छा अच्छा, या मग तुम्ही जा, घरातच आहे नंदिनी. त्यावर मग ती म्हणते, जीवा दादा अहो तुम्ही पण चला की. त्यावर जीवा म्हणतो, नाही नाही नको, मला ऑफिसला जायचं आहे, उशीर होतो. त्यावर ती म्हणते, अहो जीवा दादा असं काय करायला लागलं आहे, 5 मिनटं चला आतमध्ये, बसा जरा माझ्याबरोबर. मग जीवा ठीक आहे म्हणतो आणि तिच्याबरोबर आतमध्ये येतो. आता ते दोघंजण आतमध्ये येऊन बसतात. नंदिनी ते दोघांनाही चहा आणून देते. आता जीवा पुढ्यात असतो त्यामुळे नंदिनी फार काही बोलत नाही. ती आतमध्ये खोलीत जाते आणि रेखाला फक्त फाईल आणून देते आणि म्हणते, रेखाताई मी जरा कामात आहे, तुम्ही बसा, चहा पिया निवांत. आणि मग आता नंदिनी ही तिकडनं गेल्यावर रेखा ही आता ती फाईल उघडते आणि फाईलमधली नावं वाचते. नंदिनीनं ज्या ज्या फोनना फोन केलेला असतो नंबर्सवर, त्या नंबर्सना तिने टिका मारून ठेवलेले असतात. नंदिनी ही आता तिकडनं गेल्यावर ती नावं वाचते आणि त्याच्यामध्ये आता मिस्टर बेर्डेंचं नावसुद्धा येतं. त्यावर जीवा म्हणतो, एक मिनटं, मला सांगा हे कोण आहेत रेखाताई? त्यावर रेखा म्हणते, अहो हे ना, हे आपल्या आनंद निवासचे गेल्या वर्षीपासूनचे डोनर आहेत बघा. यांनी आपल्या आनंद निवासमध्ये खूप सारे पैसे डोनेट केलेत. त्याबरोबर जीवा म्हणतो, काय हे आनंद निवासचे डोनर आहेत? त्याबरोबर ती म्हणते, हो अहो गेल्या वर्षीपासूनचे डोनर आहेत. म्हटलं ना, आपल्या नंदिनीनं कालच यांना कॉल करून यांचे आभार मानले. हे काय, यांचा नंबर इथं आहे. त्याबरोबर जीवाच्या लक्षात आता सगळी गडबड आलेली असते. मग आता जीवा याच्या लक्षात सगळं आल्यावर जीवाला पश्चाताप होतो की आपण उगाचच्या उगाच नंदिनीबरोबर मूर्खासारखा वाद घातला. आता जीवा म्हणतो, मी आलोच हा रेखाताई. त्यावर रेखा म्हणते, अहो जीवा दादा कुठंच चाललाय, माझ्याबरोबर चहा प्यायला थांबवलं ना तुम्हाला? जीवा म्हणतो, मी आलोच. आणि मग तो नंदिनीकडे येतो आणि नंदिनीला म्हणतो, नंदिनी ऐक ना, नंदिनी आय एम रिअली व्हेरी सॉरी, माझं चुकलं, ऐक प्लीज, माझं ऐकून घे प्लीज, माझं चुकलं, मी तुझ्यावर डायरेक्ट रागवायला नको होतं, चिडायला नको होतं, मी एकदा तुझ्याबरोबर शांतपणे सर्व डिस्कस करायला हवं होतं, आय एम रिअली व्हेरी सॉरी. पण मी आज जशी चूक केली आहे ना, मी पुन्हा कधीच तशी चूक करणार नाही. पण प्लीज आता माझं सॉरी एक्सेप्ट कर प्लीज नंदिनी. त्याबरोबर नंदिनी ही काहीच ऐकत नसते, ती रागवलेलीच असते. जीवा तिला म्हणतो, नंदिनी ऐक ना, हे बघ माझं चुकलं आणि मी चूक कबूल करतोय. असं म्हणतात, चूक जर एखादा माणूस कबूल करत असेल तर अगदी मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकावं. त्यावर नंदिनी म्हणते, हो करावं ना माफ, जरूर माफ करावं, पण अशा लोकांना माफ करावं की ज्यांना त्यांची चूक कबूल असते आणि ते स्वतःचंच खरं करून घेत नसतात. तुमच्यासारख्या स्वतःचंच खरं करून घेणाऱ्या लोकांना माफ करणं चुकीचं आहे आणि मी तुम्हाला अजिबात काही माफ वगैरे करणार नाही आहे जीवा. मला काय माहिती तुम्हाला कोणी सांगितलं की मी तुमच्याबद्दल बेडेकरांबरोबर बोलले. हो मी का बोलू त्यांच्याशी, माझा त्यांच्याशी बोलण्याचा काय संबंध नाही. म्हणजे मी तुमच्याशी खोटं नाही बोलणार, मी मिस्टर बेडेकर यांना कॉल केला होता, पण ते माझ्या कामासाठी, आनंद निवासच्या कामासाठी. त्यावर जीवा म्हणतो, हो मला ते सगळं कळालं आहे रेखाताईंकडनं, म्हणूनच तर म्हणतोय ना नंदिनी, खरंच सॉरी, माझं चुकलं, मी तुझ्यावरती हा असा राग धरायला नको होता, मी तुला विचारायला हवं होतं काय खरं काय खोटं, मी तुझ्याशी बोलायला हवं होतं, पण मी तुझ्याशी न बोलता त्या मूर्ख मुलीवर विश्वास ठेवला. त्यावर नंदिनी म्हणते, मूर्ख मुलीवर विश्वास ठेवला म्हणजे कोण आहे ही मुलगी जिने आपल्या दोघांमध्ये भांडण लावलं आहे जीवा? त्याबरोबर मग जीवा म्हणतो, कोण असणार असून. त्याबरोबर नंदिनी म्हणते, कोण असणार हे मी तुम्हाला विचारते, तुम्ही सांगा कोण आहे ती? त्याबरोबर मग जीवा सांगतो, रम्याने केलं हे सगळं. रम्याने मुद्दामून मला ऐकू यावं यासाठी आमच्याच एका ऑफिस स्टाफबरोबर मोठमोठ्या आवाजात बोलायला सुरुवात केली आणि ती असं म्हणत होती की नंदिनीमुळे जीवाला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं. जीवाने स्वतःच्या हिमतीवर स्वकष्टावर काहीही मिळवलेलं नाही आहे. नंदिनी मला सांग ना, मी एवढी मेहनत केली होती, एवढे कष्ट केले होते आणि जर मी एवढी मेहनत करून एवढे कष्ट करून मला एखादं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि कोणी असं म्हणेल की हे सगळं नंदिनीमुळे झालं आहे, तर अर्थात मला वाईट वाटेलच ना. आणि तेच झालं, मला वाईट वाटलं आणि म्हणून मी घरी आल्यावर तुझ्यावर चिडलो. त्यावर नंदिनी म्हणत असते, जीवा तुम्ही चिडलात या गोष्टीचा मला अजिबातच राग आलेला नाही आहे, वाईटही वाटलेलं नाही आहे. मला दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की तुम्ही स्वतःवरचा विश्वास गमावला. मला दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की तुम्ही माझ्यावर विश्वास नाही दाखवला. मला दुःख या गोष्टीचं वाटतं आहे की तुम्हाला स्वतःच्या बायकोपेक्षा जास्त, स्वतःपेक्षा जास्त त्या रम्याच्या शब्दांवर विश्वास होता. तुम्ही एकदा येऊन माझ्याशी बोलायला हवं होतं, एकदा येऊन मला विचारायला हवं होतं. कदाचित कशाला हो,
मी खात्री देऊन तुम्हाला सांगते की मी तुम्हाला सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगितल्या असत्या, पण नाही, तुम्ही माझ्याबरोबर येऊन बोलणं किंवा मला येऊन विचारणं हे सगळं न करता तुम्ही थेट रम्याने तुमच्या कानांवर जे काही घातलं ते सगळं स्वीकारलं आणि नको ते वाद घालत माझ्याशी बसलं. तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्या दिवशी मी किती खुश होते, पण नाही, तुम्ही माझ्या सगळ्या आनंदावर विडजण फिरवलं. त्यावर जीवा नंदिनीला सॉरी म्हणतो, पण नंदिनी जीवाचं काहीच ऐकून घेत नाही. आता जीवा हा ऑफिसला जायला निघालेला असतो आणि जीवाच्या समोर रम्या येते. आता रम्या पुन्हा जीवाला चिडवायला लागते की नंदिनीच्या उपकारांमुळे याला कॉन्ट्रॅक्ट मिळालं. त्यावेळी मग मात्र आता जीवाचा तोल जातो आणि जीवा सरळ जातो आणि रम्याला थोबाडतो. त्यावर रम्या आता जीवाकडे बघतच राहते. जीवा म्हणतो, खरं तर मी ना तुझ्यावर विश्वासच ठेवायला नको होता. मी इतक्या मुळात हलक्या कानाचा नाहीच आहे, पण पहिल्यांदा माझ्याकडनं ही एवढी मोठी चूक झाली, ती पण तुझ्या बाबतीत. मी तुझ्यासारख्या नालायक मुलीवरती विश्वास ठेवला आणि माझ्या बायकोवरती अविश्वास दाखवला. मी नंदिनीवरती अविश्वास दाखवला, या गोष्टीची मला खूप जास्त लाज वाटते आणि त्याहूनही जास्त मला जर कसली लाज वाटत असेल ना, तर ती या गोष्टीची वाटते रम्या की मी तुझ्या बोलण्यावरती, मी तुझ्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि मग मी माझ्या नंदिनीवरती अविश्वास दाखवला. पुन्हा कधीच आयुष्यात मी अशी चूक करणार नाही आहे. तुझ्यामुळेच काय, मी इतर कोणाहीमुळे नंदिनीवरती, माझ्या नंदिनीवरती अविश्वास दाखवणार नाही आहे. पण आता सध्या माझी नंदिनी माझ्यावरती खूप रागवली आहे आणि तिने काहीही झालं तरी मला माफ करायलाच हवं. बस इतकंच काय ते माझ्यासाठी सध्या महत्त्वाचं आहे, असं आता मोठ्या तोऱ्यात जीवा रम्याला सांगतो. आता मग मात्र रम्याचे कान चांगलेच उघडलेले असतात जीवाने थोबाड फोडून. त्याबरोबर नंदिनी ही सुद्धा इकडे जीवावरती नाराज असते. ती आता आरशासमोर उभी राहून बडबडत असते. ती म्हणत असते, याला काय अर्थ आहे? नाही म्हणजे यांच्या मनात आलं की यांनी यायचं, माफी मागायची, यांच्या मनात आलं की यांनी रागवायचं, यांच्या मनात येईल तेव्हा यांच्या मनात येईल तसं हे वागणार आणि माझ्याकडनं प्रत्येक वेळी समजूतदारपणाची अपेक्षा करणं, याला काय अर्थ आहे? नाही, यावेळी मी सुद्धा अजिबात समजून वगैरे काही घेणार नाही आहे. यावेळी मी सुद्धा रागवली आहे ना, मी सुद्धा माझा राग दाखवणार. प्रत्येक वेळी का म्हणून मीच समजून घ्यायचं? कधीतरी जीवाला सुद्धा कळायलाच हवं. आता जीवा माझी समजूत काढणार आणि मी सुद्धा नाही ऐकणार. ते जर हट्टी आहेत ना, तर त्यांचीच बायको मी सुद्धा आहे. मी सुद्धा 10 हट्टी आहे. बघू तरी या मिस्टर पसारेवाला माझी समजूत घालण्यासाठी आता काय काय करतात ते. आता नंदिनीने तर ठरवलं आहे की जीवाचे पेशन्स तपासायचे, तर इकडे जीवाने सुद्धा ठरवलं आहे की नंदिनीसाठी सगळं काही करायचं आणि नंदिनीची समजूत काहीही केल्या काढायची. नंदिनीला रुसू द्यायचं नाही फार काळ. तर दुसरीकडे जीवाबरोबर अबोला धरून नंदिनीसुद्धा फार काही खुश नाही आहे. नंदिनीला सुद्धा असं झालं आहे की कधी एकदाचा जीवा माझ्याकडे येतो आहे आणि माझी समजूत घालतो आहे. त्याबरोबर आता नंदिनीसुद्धा जीवाचीच वाट बघत असते की कधी जीवा येईल आणि माझ्याशी बोलेल. त्याबरोबर जीवासुद्धा नंदिनीला मनवण्यासाठी काय करता येईल याचाच विचार करतो. तर हा व्हिडिओ आता इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू. लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.